देशभरात 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक आता संपली आहे. राज्यात यावेळी 5 टप्प्यात निवडणूक पार पडली आहे. 19 एप्रिलला राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान झालं होतं, तर 20 मे रोजी 5व्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडलंय. महाराष्ट्रासोबतच आता देशभरातील पश्चिम, दक्षिण आणि मध्य भारतातील निवडणूक प्रक्रिया संपली आहे. आतापर्यंत लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी 429 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली आहे, तर 114 जागांवर आता मतदान बाकी आहे. या 114 जागा कुठल्या आहेत? देशात अजून कोणकोणत्या राज्यात मतदान बाकी आहे? तिथली लढाई कशी आहे? कोण कोणावर भारी पडतंय? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. 5व्या टप्प्यानंतर महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया संपली असली तरी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिसा या उत्तर आणि पूर्व भागातील राज्यांमध्ये काही जागांवर, तर पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश या उत्तरेकडील राज्यातील सर्वच जागांवर मतदान प्रक्रिया बाकी आहे. 25 मे रोजी 6व्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे, तर 1 जूनला 7व्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडेल. 6व्या टप्प्यात दिल्ली आणि हरियाणामध्ये सर्व जागांवर एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 7व्या टप्प्यात हिमाचल प्रदेश, पंजाब, चंदीगड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिसामधील मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. आता या राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे तेही पाहूयात. सर्वात आधी उत्तर प्रदेशबद्दल बोलूया. उत्तर प्रदेशात सर्वच्या सर्व 60 टप्प्यात मतदान होणार आहे. 5व्या टप्प्यापर्यंत इथं 80 पैकी 53 जागांवर मतदान पार पडलंय. यूपीमध्ये आता 6व्या टप्प्यात 14 तर 7व्या टप्प्यात 13 जागांवर मतदान पार पडणार आहे. 7व्या टप्प्यात पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात देखील मतदान पार पडतंय. त्यामुळे भाजपसाठी हा टप्पा महत्त्वाचा आहे. येणाऱ्या टप्प्यांमध्ये उत्तर प्रदेशच्या ज्या भागात मतदान होतंय त्या भागाला पूर्वांचल म्हणून ओळखलं जातं. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं उत्तर प्रदेशमध्ये ज्या जागा गमावल्या होत्या त्या याच भागातील होत्या. या भागातील जवळपास 27 जागांपैकी भाजपनं 18 जागा जिंकल्या होत्या. बहुजन समाज पक्षानं 6, भाजपचा मित्र पक्ष असलेल्या अपना दलनं 2 तर सपानं 1 जागा जिंकली होती. भाजपला यूपीमध्ये 70+ जागा जिंकायच्या असतील तर त्यांना येणाऱ्या 2 टप्प्यात आपली कामगिरी सुधारावी लागणार आहे. यानंतर बिहारमध्ये पुढील 2 टप्प्यात जे मतदान पार पडतंय त्या सर्व जागा यूपीला लागूनच आहेत. बिहारमध्ये 40 पैकी 24 जागांवर मतदान पार पडलंय. उरलेल्या 16 जागांवर 25 मे आणि 1 जून रोजी प्रत्येकी 8 जागांवर मतदान होणार आहे. 2019 साली बिहारमध्ये एनडीएनं 40 पैकी 39 जागा जिंकल्या होत्या. यावेळी एनडीए बिहारमध्ये काही जागा गमावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या 2 टप्प्यात दोन्ही आघाड्या प्रचारात जोर लावताना दिसणार आहेत. बिहार शेजारील झारखंडमध्ये देखील पुढील 2 टप्प्यात 7 जागांवर मतदान होतंय. झारखंडमध्ये याआधी 2 टप्प्यात 7 जागांवर मतदान झालेलं आहे. झारखंडमध्ये माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेचा मुद्दा प्रचारात चर्चेत आहे. या जोरावर झारखंड मुक्ती मोर्चाला कामगिरी सुधारण्याची अपेक्षा आहे, तर भाजप भ्रष्टाचाराचा नरेटिव्ह मोठा करताना दिसतोय. यातच काँग्रेसचे नेते आणि झारखंड सरकारमध्ये मंत्री असलेले आलमगीर आलम यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक झाल्यामुळं भाजपला इंडिया आघाडीला टार्गेट करण्यासाठी अजून एक कारण सापडलंय. 2019ला एनडीएनं इथं 14 पैकी 12 जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्यांना एवढ्या जागा राखण्याचं आव्हान आहे. झारखंड शेजारील बंगालमध्ये देखील यावेळी सामना चुरशीचा आहे. पुढील 2 टप्प्यात बंगालमध्ये 17 जागांवर मतदान पार पडणार आहे. आतापर्यंत इथं 25 जागांवर मतदान झालेलं आहे. पुढील टप्प्यातील निवडणूक ही बंगालच्या आर्थिक पट्ट्यात असणार आहे. डायमंड हार्बर, कोलकाता उत्तर, कोलकाता दक्षिण, जाधवपूर, दमदम अशा मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या पट्ट्यात यावेळी निवडणूक होतीये. बंगालमध्ये यावेळी भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात तगडी लढत आहे. भाजप आणि टीएमसी दोघंही बंगालमध्ये आपली कामगिरी सुधारण्याचा दावा करतायत, तर काँग्रेस आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी लढतीये. पूर्वेकडील ओडिसा राज्यात देखील भाजप आणि बिजू जनता दल यांच्यातच मुख्य लढत आहे. 2019ला ओडिसातील 21 पैकी भाजपनं 8 तर बीजेडीनं 12 जागा जिंकल्या होत्या. 1 जागा काँग्रेसनं जिंकली होती. यावेळी भाजप ओडिसात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल असा अंदाज सर्वच ओपिनियन पोल्सनी वर्तवलाय. त्यामुळे ओडिसामधील लढत देखील बघण्यासारख्या असणार आहेत. आता येऊयात उत्तरेकडे. पुढील 2 टप्प्यात उत्तरेतील पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश या राज्यात तर दिल्ली आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशात मतदान पार पडणार आहे. यापैकी सर्वात महत्त्वपूर्ण लढत असणार आहे ते दिल्लीमध्ये. दिल्लीत 6व्या टप्प्यात 25 मे रोजी मतदान पार पडणार आहे. दिल्लीत भाजप पुढं आव्हान असणार आहे ते आम आदमी पक्ष आणि काँग्रेस युतीचं. भाजप दिल्लीतील सर्व 7 जागा लढवतोय. आप 4 तर काँग्रेस 3 जागांवर मैदानात आहे. केजरीवाल यांना प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर झाल्यामुळं आपच्या केडरला ऊर्जा मिळाली होती. जेल का जवाब ओट से हे कॅम्पेन चालवून आपनं वातावरण निर्मिती देखील केली होती. पण स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या मारहाण प्रकरणामुळे आप पक्ष आता बॅकफुटवर फेकला गेलाय.
आम आदमी पक्षाच्या कल्याणकारी योजनांमुळे मोठ्या प्रमाणात महिला मतदार त्यांना मतदान करत असल्याचं विविध सर्व्हेमधून दिसून आलं होतं. मात्र आधी भ्रष्टाचाराचे आरोप आणि आता दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि खासदार स्वाती मालिवाल यांना झालेली मारहाण यामुळे आपला प्रचंड नुकसान होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे भाजपला पुन्हा एकदा दिल्लीतील सर्वच्या सर्व 7 जागा जिंकण्याची संधी दिसतीये. दिल्ली शेजारील हरियाणामध्ये देखील 25 मे रोजी एकाच टप्प्यात सर्वच्या सर्व 10 जागांवर मतदान पार पडणार आहे. 2019ला भाजपनं यापैकी सर्व 10 जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी त्यांना पक्षांतर्गत गटबाजी, आयात उमेदवारांना होणारा विरोध, शेतकरी आंदोलन आणि जाट समाजाची नाराजी अशा सर्व समस्यांना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळं भाजपला किमान 4 जागांवर फटका बसेल असं बोललं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुड्डा हे काँग्रेसला काही जागा मिळवून देण्यासाठी जोर लावतायत. मात्र जाट समाजात चांगली पकड असलेल्या जननायक जनता पार्टीमुळे जाट समाजातील मतांमध्ये विभाजन होऊन त्याचा अंतिम फायदा भाजपला होऊ शकतो असं देखील बोललं जात आहे. यानंतर 1 जूनला शेवटच्या टप्प्यात पंजाबमध्ये मतदान पार पडतंय. पंजाबमध्ये यावेळी सर्व प्रमुख पक्ष वेगवेगळे लढतायत. यावेळी प्रत्येक मतदारसंघात किमान चौरंगी लढत आहे. भाजपची शिरोमणी अकाली दलासोबतची युती तुटल्यानंतर ते यावेळी एकट्यानं निवडणुकीला सामोरे जात आहेत. तर इंडिया आघाडीचा भाग असलेले आप आणि काँग्रेस पंजाबमध्ये एकमेकांच्या विरोधात लढतायत. 2019ला काँग्रेसनं 13 पैकी 8 जागा जिंकल्या होत्या. भाजप आणि शिरोमणी अकाली दलानं प्रत्येकी 2 तर आम आदमी पक्षानं 1 जागा जिंकली होती. 2022मध्ये विधानसभा निवडणूक जिंकून पंजाबमध्ये सत्ता स्थापन केल्यामुळं आपला इथं जास्तीत जास्त जागा जिंकण्याची आशा आहे. आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल जेलमधून बाहेर आल्यामुळं त्यांच्या भोवती असलेल्या सहानुभूतीचा फायदा आपला होईल असा त्यांचा अंदाज आहे. पण काँग्रेस आणि आपमध्ये मतविभाजन होऊन भाजप देखील चांगली कामगिरी करू शकतो अशी शक्यता आहे. तर प्रादेशिक पक्ष असलेला शिरोमणी अकाली दल त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढतोय. यानंतर पंजाब शेजारील हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा सर्वच्या सर्व 4 जागांवर शेवटच्या टप्प्यात 1 जूनला मतदान होणार आहे. 2019मध्ये भाजपनं सर्व 4 जागा जिंकल्या होत्या. मात्र पोटनिवडणुकीत मंडीची जागा हरली होती. यावेळी देखील भाजपला सर्वच्या सर्व 4 जागा जिंकण्याची अपेक्षा आहे. मात्र मंडीच्या जागेवर हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांचा मुलगा विक्रमादित्य सिंग भाजप उमेदवार अभिनेत्री कंगना राणौत यांना तगडी लढत देत असल्याचं सांगितलं जात आहे. तर इतर 3 ठिकाणी भाजप उमेदवार पुढे असल्याचं चित्र आहे. 1 जूनला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे, ज्याचे निकाल 4 जून रोजी जाहीर होतील. पण तोपर्यंत तुम्ही पुढील 2 टप्प्यांचे अंदाज कमेंट करून सांगा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स आणि विश्लेषण पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.